भिवंडी तालुका रहनाल गांव के चरनी पाड़ा में आगरी समाज उन्नति मंडल भिवंडी तालुका के किशोर आरसी पाटिल आगरी समाज भवन व स्वर्गीय पुरुषोत्तम बनीबाई मोरेश्वर पाटिल खुले रंगमंच स्टेज तथा स्वर्गीय भगवान सेठ भोईर व मधुकर सेठ भोईर सभागृह व स्वर्गीय द्वारकाबाई रामा पाटिल सभागृह के आगरी समाज उन्नति मंडल भवन का भव्य उद्घाटन आज दिनांक 16 मार्च 2025 को महाराष्ट्र के वन मंत्री तथा पालघर जिला के पालक मंत्री सम्मानित श्री गणेश जी नाइक के प्रमुख उपस्थिति में माजी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री भारत सरकार श्री कपिल मोरेश्वर पाटिल व अन्य नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य के माजी अध्यक्ष श्री आरसी पाटिल के करकमल द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी मंत्री श्री जगन्नाथ जी पाटिल, भिवंडी लोकसभा खासदार श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे, माजी खासदार भिवंडी श्री सुरेश काशीनाथ टावरे, शिवसेना नेते विश्वास कालूराम थले, शिवसेना नेते व माजी जिला प्रमुख प्रकाश नकुल पाटिल, मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष DK म्हात्रे, माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेश लक्ष्मण म्हात्रे, सरपंच ग्राम पंचायत रहनाल प्रताप मारुति पाटिल, कांग्रेस जिला अध्यक्ष श्री दयानंद चोरगे, शिवसेना जिला अध्यक्ष कुंदन पाटिल, भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष PK म्हात्रे, एडवोकेट प्रमोद पाटिल, भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक विशुभाऊ म्हात्रे, वलगांव के उद्योगपति वसंत सेठ भोईर, भाजपा जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, माजी सरपंच रहनाल राजेंद्र मडवी सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आगरी समाज उन्नति मंडल द्वारा शाल पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वही सभी मान्यवरों द्वारा आगरी समाज उन्नति मंडल भवन के देनगीदारों का पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वही आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का आयोजन नियोजन आगरी समाज उन्नति मंडल अध्यक्ष अरुण बबन पाटिल, सचिव रमेश बलिराम कराले, माजी अध्यक्ष मनोहर पांडुरंग पाटिल, माजी अध्यक्ष डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटिल, उपाध्यक्ष अरुण गंगाराम पाटिल, सह सचिव डॉक्टर भगवान हेंडर ठाकुर, उपाध्यक्ष नामदेव बाबू पाटिल, सह सचिव सतीश बाबूराव चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग श्रीपत म्हात्रे, सह सचिव श्री सीताराम नाइक, उपाध्यक्ष जयवंत आत्माराम पाटिल, सह सचिव श्रीमती विजयश्री नरेश गौली, उपाध्यक्ष कोमल श्रीराम पाटिल, खजिनदार बालाराम विष्णु भोईर तथा आगरी समाज उन्नति मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। उपाध्यक्ष आगरी समाज उन्नति मंडल भिवंडी तालुका सर्व उपस्थित मान्यवर जमान म्हात्रे, मान्य श्री विजयसेठ पाटील, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं विजयसेठ पाटील समोरचे पाटील साहेब माजी अध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि आगरी समाजातील त्यानंतर या आदरणीय जगन पाटील साहेब यांनी उपस्थित त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य आजच्या या कार्यक्रमाचे माजी खासदार भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय सुरेशजी टावरे साहेब यांचं स्वागत सचिव रमेश कराळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी सुरू आहे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भिवंडी पूर्वचे माजी आमदार क्षेत्रामध्ये त्यांनी माननीय प्रमोदजी पाटील साहेब
त्यांचं स्वागत करावं अशी विचार विनंती करतो. त्याचप्रमाणे दयानंद चौधरी स्वागतम सुस्वागतम. सर्वांनी आदरणीय नाईक साहेबांचं टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांचा आपण स्वागत होत आहे. साहेब मंडळ मोदी तालुक्याच्या वतीनं आपलं लक्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. माननीय अरुण पाटील साहेब यांनी पुष्प यांच्याकडून या समाजसाठी 11 लाख रुपयाची देणगी आलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून पहिली देणगी त्यांनी दिलेली आहे. माननीय गणेश नाईक साहेबांचं स्वागत करतात. माननीय बाळामामा म्हात्रे, सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी हा समाज उर्फ बाळामामा यांचा सन्मान केलं. माननीय साहेब यांचा ऍडव्हान्स वगैरे सन्मान आरोग्य पाटील साहेब यांच्या वतीने केला जातोय. पुष्प महाराष्ट्राचं या ठिकाणी त्या सर्वांचं आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शाब्दिक सुमनांनी हार्दिक स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो. मंडळाचं आतापर्यंतची जी वाटचाल आहे 9 जुलै 2008 रोजी आगरी समाज मंडळाचे पहिले अध्यक्ष माननीय श्री मनोहर पांडुरंग पाटील यांनी या ठिकाणी वाचून करावं अशी विनंती करतो. गणेश नाईक साहेब यांची शुभ असते. धन्यवाद. माननीय नारायण चौधरी आमच्या सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देतोय की आज ही चांगली वास्तू समाजाच्या कार्यक्रम असतील कुठलाही काम असेल तरी असे कार्यक्रम आपण या सभागृहात करू शकतो. आणि म्हणूनच अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यांचं मी अभिनंदन करतोय. आणि खास करून पहिल्यांदाच आगरी समाजाच्या समाज उन्नती मंडळाचे नाव आहे आणि नक्कीच खासदार आहे. आणि म्हणूनच या समाज बांधवांचे भगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की मी डायरेक्ट खासदार नाही झालो. मी खासदार होताना मला सगळ्या समाजातील लोकांनी भरभरून मदत केली. परंतु मी खासदारची लढत योग्य मला माझं गाव, माझा विभाग, माझा समाज यांनी पहिल्यांदा मोठं केलं तेव्हा ही निवडणूक मी लढवू शकलो. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी व्यक्त करतोय. आणि मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे कारण मी 10:30 वाजता नाईक साहेब मी आलो होतो. सगळ्यात अगोदर मी पोहोचलो, तुमचीच वाट पाहत थांबलो होतो. हा कार्यक्रम 10:30 होता, मी 12:30 कार्यक्रम घेतला होता. आता मला अरुण पाटलांनी सांगितलं अध्यक्षांनी की प्रोटोकॉलनुसार तुम्ही 5 वाजता बोलायला पाहिजे. मी नक्की एक गोष्ट आवर्जून सांगेन. महिने झाले व्यासपीठ विश्वास तळे साहेब, आरशी पाटील साहेब असतील, प्रकाश साहेब, मात्र साहेब आणि एक सुभाष माने साहेब ही संधी असताना मी कधीच माझा प्रोटोकॉल पाळत नाही. मी याच्यानंतर सन्मान स्वीकारतो. पण आज मी कसं तुम्हाला यापर्यंत तुम्ही तुमच्या कार्यक्रमात चालले. तुम्हाला काहीतरी पाकिस्तान घालून दिला, आम्हाला काजूचा पिस्ता दिला. मला माहित होता का आज आपल्याला आया द्यावाला नाही मिळाला.
मी बाईला सांगला, बाई तिनेच मला विचारला जेवायचं का तुमच्या, म्हणलं जेवायला घरा येईन तयार जेवण नसत आणि मी ती वाट नाही बघायची पण तिला माहित आहे मी जेवायला येईन म्हणजे जेवायला येईन. अधिक जास्त जापत नाही कारण अजून माणसा बोलायची आहे त्यांचा पण ऐकला पाहिजे काय काय बोलतात कोण कोण बोलतात कसं कसं बोलतात ते सगळं ऐकला की आपल्याला पण जरा बरं वाटतं. तेव्हा मला इथं बोलवला काल राज्याला अरुण पाटलांनी फोन केला सांगतो तुम्हाला सांगायला विचारलं त्यांनी कळ झाला नंतर असं असं ठरले बरं ये मग मी त्यांना सांगला की सुद्धा कपिल पाटलांचा अजून एकाचा व्हिडिओ कवा कवा मी तो व्हॉट्सअप बघतो ना ते व्हिडिओवर यांनी प्रार्थना वगैरे विनंती केली होती तर ही आणि नेमका आज दिवस सकाळचा मोकळा होता म्हणून इथं आलो. मला बोलायला संधी दिली माझा सन्मान पण केला म्हणून मी माझ्या वतीने तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. समाज मंडळाचे अध्यक्ष सर्व पक्षाचे सर्व नेते व तसेच उपस्थित सर्व समाज बांधव आपला हिंदी समाज हा फार इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमानात सैन्यात आपल्या समाज बांधवांनी काम हुशार लढवल्या कष्ट आणि स्वामी स्वातंत्र्य काळापासून सध्या आर्थिक परिस्थिती भयंकर वाईट होती आणि आपण उद्देश फक्त शेती मासेमारी करण्याचे काम केले. त्या संपूर्ण ठिकाणी माझा महात्मा चव्हाण यांच्या प्रेरित होऊन आपला स्वावलंबी समजावे यासाठी आपल्या राज्यातील एकत्र येऊन काम विठ्ठल नाना म्हात्रे राजे म्हात्रे फकीर गणेश नाईक साहेबांचा पहिले आमदार देशातील समाज पहिले रावसाहेब ठाकूर यांचं अनेक या समाजची स्थापना 1/10/1920 केली. त्याद्वारे अशिक्षित माझ्या बांधलेला अनेक कार्यक्रमासाठी काम केले. समाजाची सर्व नीती विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिरामध्ये असत त्याचप्रमाणे मेळावे करून समाज जागृत करण्याचे काम केले. बोलत आहे नाही सर धन्यवाद आणि जयराज मुकुंद माळी साहेब या समाजगृहाच्या पाया रोवणीसाठी 31 लाखाची देणगी दिले ते हर्षी पाटील साहेब आणि त्या पायावर पुढचं कळस बांधण्याचं काम त्यांनी केलं. ते आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब आणि हा जो कळस बांधलाय त्या कळसावर चढण्यासाठी लिफ्टची सोय त्यांनी केली ते प्रकाशजी पाटील साहेब, माजी खासदार सुरेशजी टावरे, रुपेशजी म्हात्रे साहेब, प्रमोद पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, विश्वजी थळे, डी.के. म्हात्रे, दयानंद चोरगे, कुंदन पाटील, उपस्थित व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी. आज आपण सर्व पाहत असाल की हॉल बरेचसे लोक त्यानंतर सांगितलं खूप छान काम केलं, खूप छान झालं, पण हे छान होत असताना आम्ही किती यातना भोगल्या ते आमचं आम्हालाच माहिती. आज तुम्ही समोरून पटापट हे
आरसी पाटलांचं एक भाकीत होतं, ते मी तुम्हाला सांगतो. आरसी पाटील मला वाटतं 3 दिवसांपूर्वी बोलले, अरुणा उद्घाटनाच्या दिवशी बघ पटापट त्यांनी येतील का. आता तो बांधून पूर्ण झाला. बऱ्याचशा लोकांना हे बांधून पूर्ण लोकांना होत नाही हे सांगायचं, बांधून होत नाही असा विचार करणारी सुद्धा आपल्या आर्य समाजामध्ये लोक होते. आणि ह्या सगळ्यावर मात करण्याचं काम आरसी पाटील आणि कपिल पाटील साहेब यांनी केले. कारण एक 1.5 महिन्याच्या अंतर आणि कपिल पाटील साहेबांनी मला बोलून घेतलं आणि डायरेक्ट सांगितलं की हा कॉन्ट्रॅक्टर बोलवलाय, त्याला घेऊन हॉल दाखव, त्याला जे लागेल ते पुरवण्याचं काम मी करतो. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला इथं घेऊन आलो, त्यांनी काम केलं, हे सगळं तुमच्या समोर येणं गरजेचं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरने 89 लाखाचं कोटेशन दिलं. त्यात 1-2 दिवसाच्या दरम्यान माझी देवगत मनोज म्हात्रे यांची कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यांनी मला विचारलं की अध्यक्ष काय काम चालू वगैरे केलं का. त्यांनी त्यांना सांगितलं की खासदार साहेबांनी असा माणूस दिला, चालू केलं, 89 कोटेशन दिलं. सांगितलं 89 लाखाचा खर्च फक्त बांधकाम प्लॅस्टरही लागेल, हा 89 लाखाचा खर्च नाहीये. तुम्ही कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं परत कोटेशन घ्या. मी तसाच निरोप कपिल पाटील साहेबांना दिला. कपिल पाटील साहेबांनी मला सांगितलं की आपल्या दीनानाथ पाटलांना 89 लाखाचा 49 लाखावर. मला त्यांचा विशेष आभार मानायचे दीनानाथ पाटलांचे की त्या 49 लाखामधून पण 49 लाखामध्ये मला वाटतं 30 का 32 लाखात आम्ही त्यांना दिले आणि बाकी मग त्यांचं नाव बाकी त्याची देणगी म्हणून आम्ही जाहीर केले. सांगायचा मुद्दा असा की अशी लोक समाजात आहेत, जेवढा त्रास देणारी लोक आहेत तेवढी चांगली लोक आहेत. त्रास देणारे याच्यासाठी बोलायचे की 10-15 वेळा त्यांच्याकडे गेलेलो होतो, तरी सुद्धा आज देतो उद्या देतो, अक्षरशः काही मोठ्या नेत्यांनी फोन करून आम्ही गेलो. आता सुरेश साहेब बोलले की कपिल पाटलांना वसुलीचा अनुभव आहे, त्यांनी वसूल करून दिला. डावरे साहेब वसुली करणारे भरपूर आहेत, परंतु ते वसूल करून समाजासाठी देणारे एकच कपिल पाटील सरकार म्हणतो की त्यांनी केलेला पैसा कुठे खर्च केला. आता परवा भगवान ठाकूरला एका माणसाने नाव मी सांगत नाही की तक्रार केली, समाजाला माझी आठवण येत नाही. भगवान ठाकूरला सांगितलं माझ्यासमोर उभा करा. कपिल पाटलांनी फोन केला, सुमितनी फोन केला, तरी त्याच्यात म्हणजे प्रत्येक वेळेस भेटला फोन केल्यानंतर. आज देतो उद्या देतो, अजून देणगी दिली नाही. आता जेव्हा तेव्हा सांगतात की नाही माझी समाजाला. अशी लोक आहेत की समोर आल्यानंतर समाजासाठी करायचं नाही आणि मग मागून सांगायचं की समाजासाठी काही करत नाही. आता खरोखर सगळ्यांना माझं आव्हान आहे की तो जो काळ होता आगरी म्हणून फार दिमागात मिळवण्याचा, जर आपण एकत्र राहिलो नाही तर तो काळ पुढे राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्र राहून जागृत व्हा, तरच जो आज आपण छाती काढून चालतो मी आगरी आहे ते दिवस पुढे राहतील. खरं तर सगळ्यात आधी या समाज भवनाचे खुल्या रंगमंचाचे आणि वरच्या दोन्ही सभागृहाचे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि समस्त समाज बांधवांना ज्यांनी देणगी दिली त्यांना, ज्यांनी देणगी नाही दिली त्यांनी आशीर्वाद दिला त्यांना, आणि जसं अरुण पाटलांनी सांगितलं अध्यक्षांनी की काही लोकांना वाटत होतं हे भवन होऊ नये, सगळ्यात जास्त त्यांना धन्यवाद. खरं तर या सभागृहांची नावं पण अशी समर्पक आहेत. आपण देत आहोत ते कैलासवासी किशोर आरसी पाटील असं नाव दिलं.
खरं हे समाज भवन म्हणून नाही, तर समाजाच्या आस्थेचं प्रतीक म्हणून हे समाज भवन राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं काम या भवनातून आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून जे नाव किशोर समर्पक आहे ते याच्यासाठी आहे, किशोर म्हणजे तरुण, किशोर म्हणजे युवा. हे बांधलेलं भवन आज ज्या स्थितीत आहे ते कायमच या स्थितीत ठेवावं म्हणून कदाचित आरसी पाटील साहेबांनी 31 लाख रुपये देणगी दिली असेल आणि याला नाव किशोर. पण हा झाला विषय देणग्याला सुरुवात. तशी पहिली देणगी नाईक साहेबांनी दिली, पण सगळ्यात जास्त धन्यवाद दिले पाहिजेत राहण्याच्या ग्रामपंचायतीला. त्यावेळेच्या सरपंच ज्योत्स्ना मडवी, त्यांचे सर्व सहकारी, आताचे सगळे सरपंच प्रताप असेल, राजेंद्र भोईर असेल, राजेंद्र मडवी असेल, जे सरपंच त्यांना काय धन्यवाद दिले पाहिजे. पण आरसी पाटील साहेबांनी 31 लाख रुपये दिले, कपिल पटेलने 51 लाख रुपये दिले, सुरेश पवारांनी 5 लाख रुपये दिले, नाईक साहेबांनी 11 लाख रुपये दिले. भूमिपूजन कुठे केलं असतं? जर भूमीच नसती तर तुम्ही भूमिपूजन कुठे केलं असतं? म्हणून सगळ्यात आधी समाजाच्या वतीने राणा गावच्या सरपंचांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही भूमी दिली म्हणून भूमिपूजन करू शकलो आणि म्हणून आज उद्घाटन केलं. दुसरं खुलं मंच आहे, त्याला नाव माझे बंधू पुरुषोत्तम मणिबाई मोरेश्वर पाटील असं खुलं मंच. मला असं वाटतं की हे जसं आस्थेचं प्रतीक आहे तसं आपलं खुलं मंच हे आपल्या समाजाच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि पुरुषोत्तम हे नाव आहे, पुरुषांमध्ये सगळ्यात उत्तम ते पुरुषोत्तम. तसं सगळ्या खुल्या मंचामध्ये उत्तम असं कार्य त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारची रचना समाजाच्या माध्यमातून करण्याचं काम आपल्या सगळ्या सरकारने केलं. समाजासाठी पहिल्यांदा हा समाज आपला पृथ्वी तलावर भिवंडी तालुक्यातला जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून आपलं समाज भवन झालं नव्हतं. म्हणून आपल्या समाज मंदिरापेक्षा कमी समाज काही काय शेवटाय द्वारकाबाई. द्वारका म्हणजे स्वर्गाचं द्वार, द्वारका म्हणजे प्रवेशद्वार. खऱ्या अर्थाने आपल्या तरुण पिढीला या ठिकाणाहून मिळणारी प्रेरणा, त्या प्रेरणेद्वार हे ठरवलं आणि नाव माता आहे. म्हणून आदिशक्तीचा सन्मान ज्या कृती त्या समाजाच्या सभागृहामधून व्हाव्या अशा प्रकारची सूचना या ठिकाणी निश्चितपणाने मला करावीशी होती. कोणी काय दिलं, कोणी कसं केलं, काय केलं या खोलात मला जायचं नाही. पण एक गोष्ट अध्यक्षांनी सांगितली, मी काही राजकारणात पण जाणार नाही, कोणाच्यामुळे काय झालं ह्याच्यात पण जाणार नाही. पण एक गोष्ट अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितली की सगळ्या समाजाने एकत्र राहायचं. आपण सगळ्या समाज बांधवांनी एकत्र राहिल्यानंतर, एकत्र ताकद दाखवल्यानंतर आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण काय असेल तर दीपा पाटील साहेब यांचं नवी मुंबईला मिळणारं एअरपोर्टला नाव. त्याची सुरुवात करण्याला आपण भिवंडीवाले आहोत. त्याची सुरुवात आपण 26 एप्रिल 2016 लोकसभेमध्ये पहिल्यांदा प्रश्न मी उपस्थित करून त्याची सुरुवात केली आणि रायगडवाल्यांनीही त्याच्यानंतर सुरुवात केली. हे आंदोलन आपलं झालं 2021 ला. त्याच्यानंतर 5 वर्षांनी आंदोलन झालं. पण आगरी समाज भूमिपुत्रांना सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा संघटित झाला तेव्हा आपल्या सगळ्यांचे दैवत असलेले आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं दिलेलं नाव बाजूला करून नाव एकत्र येण्याच्या हे वास्तू 17 वर्ष झाली. तर आरसी पाटलांनीच सांगितल्याप्रमाणे जे हॉस्पिटल ते अर्ध्या कालखंडात 8-9 वर्षामध्ये होईल हा विश्वास मी देतो. गणेश नाईक बोलतो ते खरंच आहे. आम्ही फार जास्त सांगितला. जर का सगळ्यांनी एकरूपता दर्शवली तर तो काल अजून अर्धा येईल म्हणजे साधारण 4 वर्षात होऊ शकतो.
तर सुरुवातीला सांगतो, कपिल पाटलांनी मागे सांगितलं की वर्ग करण्याकरता परवानगी नव्हतीच, परंतु आता म्हणजे राज्य शासनाला त्याचा फार मोठा मोबदला वगैरे द्यावा लागेल. तर आता वर्ग 1 मध्ये आल्यानंतर कपिल पाटील पूर्वी ते जिल्हाधिकाऱ्याच्याच त्या पातळीवर त्याचं वर्गीकरण व्हायचं, परंतु आता ते महसूल मंत्र्याकडे गेले. ते काय अडचण नाही, पाठपुरावा लगेच करा. साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये ही जागा वर्ग 1 करण्याचं काम आपण करणार. आता कपिल पाटील बोलले आरशी पडण्याचे 51 लाख हवेत तरंगते राहतात. आता त्याला स्टँडिंग द्यायची असेल तर जागा पाहिजे. आता लगेच अर्ज करा. म्हणजे आता बघायचे डॉक्टर आमच्या किशोर नाईक हा माझा पुत नाही आणि ही लिडिंग डॉक्टर सर्जन आहे ना तो. आणि तुमच्या व्हिडिओचा दवाखाना आणि सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो सर्जनचं काम करतो. तुम्ही करा. आता ते कपिल पाटलांचे त्यांचा खाजगी ट्रस्ट आहे, तुमचं काय विचारायचं जरा जोडून घ्या. आणि त्याकरता उद्याला जर जागा पाहिजे असेल ती 25-30 जागा शोधा, सरकारी जागा. ती जागा देण्यासाठी गणेश मिनिमम किमतीमध्ये, म्हणजे अवाढ हवे व्यापारी भागातून त्या गोष्टी होणार नाही. आता मी मगाशी म्हटलं की हा एक सेंटर सुरू झाला. कुठल्याही गोष्टी सकारात्मक विचारातून केल्या आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं की त्याला यश मिळतं. माझ्या आयुष्यामध्ये मी यशस्वी झालो त्याचं कारण असं, मी कधीही स्वप्नात दुसऱ्याच्या वाईटाचा कधी विचार केला नाही करणार. अरे इथं चांगलं करण्यासाठी वेळ तर वाईट करण्यासाठी कुठे विचार, एवढी वेळ आहे कोणाकडे. मगाशी विश्वास ठेवल्याने सांगितली गोष्ट, विश्वास ठेवे पिके मात्र सोन्या हे माझे फार जुने सगळे. म्हणजे मी ज्यावेळेला ठाण्याचा जिल्हा प्रमुख, पहिला जिल्हा प्रमुख सतीश प्रधान शाबीर शेख 4वी होतो बरोबर. तर त्यावेळेला ह्या तरुणांना विश्वास सांगितली गोष्ट खरी आहे. गोष्ट खरी का नोकरी मागायला 500 रुपयाची नोकरी मागायला नाही. किती रुपयाची? 500. 500 रुपये नोकरी कशाला मागतात तुम्ही? अशा विचार करा. तुमच्याकडे 200-300 लोक नोकरीला जातील. आता किती लोक तुमच्याकडे नोकरीला आहेत? 200 लोक बरोबर. आता मी तुम्हाला आज सांगतो की ह्या आजपासून सुरुवात केली तर महाराष्ट्र सरकारने ओबीसी महामंडळ आहे असं प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तो नरेंद्र पाटील कामगार मथाळच्या नेत्याचा अध्यक्ष अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो आणि तो तिथल्या तरुणांना टेम्पो ट्रक करतो. जर पैसे जर फेडले तर त्याला व्याज रिटर्न ते महामंडळ त्याचं व्याज देते. म्हणजे बँकांकडून पैसे घेतले जातात आणि त्याचं व्याज ते महामंडळ. आता त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत आगरी समाज आर्थिक उपकंपनी सबसिडरी कंपनी काढली 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आज या ठिकाणी तुमचे सेवा तालुक्यात, जिल्ह्यात नंतर बघू आपण, तालुक्यातल्या तरुण लोकांना ज्यांना 10 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज मिळत पाहिजे लोकांनी तुम्ही तयार करा. जमेल त्याकरता असं ठाणे जिल्हा मोठा, ठाणे जिल्हा, पालघर आणि रायगड हे 3 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आगरी समाज. या 3 जिल्ह्यातले 3 डायरेक्टर राज्य सरकारच्या महापौर मीरा भाईंदर या सामान्य मंडळी 2 मिनिटं सन्माननीय श्री प्रकाश दीनानाथ पाटील, सन्माननीय श्री उमेश भाऊ, सन्माननीय श्री मधुकर म्हात्रे, माननीय श्री जयंती वंदना चक्रधारी पाटील,
माननीय श्री सन्माननीय श्री दिवा रमेश सीताराम पाटील आजचा हा दिवस मी माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस समजतो, कारण 2009 पासून चालू असलेलं हे समाजाचं काम आज माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीने आज या हॉलचं उद्घाटन होत आहे। खरोखर मी माझ्या सर्व समाज बांधवांना ज्यांनी देणगी दिली नाही दिली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्यावर ज्यांनी प्रेम दाखवला, त्या सर्व समाज बांधवांचे मी तुमच्या माध्यमातून आज आभार मानतो की तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे, तुम्ही दिलेल्या आमच्यामध्ये जे स्फूर्तीमुळे आज हे सर्व साकार झालेलं आहे। आणि विशेषतः मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं माझ्याबरोबर या 6 वर्षामध्ये ज्या समाजाच्या प्रतिनिधींनी, ज्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर जे काम केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो। आणि पुन्हा एकदा समाज बांधवांना सांगतो की आपण असाच एकत्र येऊन जर आपण अशी कामं करत राहिलो, समाजाच्या नेत्यांवर जर विश्वास टाकत राहिलो तर याच्या असे एक नाही तर अशा अनेक वस्तू उभ्या राहतील असा मी आजच्या ह्या दिवशी आपल्याला विश्वास देतो। एक मिनिट